वर्षापासून सगळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेगवेगळी जयंती साजरी करतात. आज तुम्ही बैठक पण बोलावली होती, काय निर्णय झाला? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही मागील 24 वर्षापासून साजरी करत असतो आणि 24 वर्षापासून एक आगळी आणि वेगळी जयंती साजरी करण्याचा मानस मी या ठिकाणी केलेला आहे. तो मानस माझा असा आहे की वर्गणी न घेता स्वखर्चातून जयंती मी साजरी करत राहील असं मी खूणगाठ बांधलेली आहे. जोपर्यंत माझ्याकडे पैसा आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही धूमधडाक्याने साजरी करेल. मी ही जयंती साजरी करत असताना माझ्याकडे लहान लहान मुलं पावली खेळतात. 14 दिवस आम्ही जयंती साजरी करत असतो. 14 दिवसामध्ये लहान लहान मुलं लहान लहान मुली या ठिकाणी पावली खेळतात, लेझिम खेळतात आणि जे महिला आहेत त्या महिला सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या वेशभूषा, केशभूषा व महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि त्यामध्ये या महिला सुद्धा या ठिकाणी 14 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असतात. त्याच निमित्ताने आज दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही एक मोठी बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये हे पुरुषांचे अध्यक्ष करण्यात आले, युवकांचे अध्यक्ष करण्यात आला, तसेच महिलांचा सुद्धा अध्यक्षपद या ठिकाणी करण्यात आले. या ठिकाणी जयंतीमध्ये भाग घेण्यासाठी अत्यंत चुरशीच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो. सर्वांना वाटतं की मी कृष्णभाऊ बनकर मित्रमंडळाचा जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष झालो पाहिजे अशी या ठिकाणी एक चांगली चुरस असते आणि त्या चुरशीतून या ठिकाणी अध्यक्षपद आम्ही देत असतो. जो की कोणी तर काम करेल निस्वार्थपणे एक 14 दिवस काम असतं आणि 14 दिवस संध्याकाळी या ठिकाणी 14 दिवसाचे 14 कलरचे ड्रेस या ठिकाणी मुलं मुली घालून येतात. तो एक वेगळा कार्यक्रम होतो. 14 कलरच्या वेगवेगळ्या साड्या या महिला परिधान करून या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स दाखवतात. तर ही आगळी आणि वेगळी जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करतो. याला आम्ही नाव दिलेलं आहे की वर्गणी न घेता. या औरंगाबाद शहरातून आताची छत्रपती संभाजीनगर या औरंगाबाद शहरातून आम्ही जयंती साजरी करत असताना एकच आमचा उद्देश होता की संपूर्ण मराठवाड्यामध्ये हे लोन गेलं पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लोन गेलं पाहिजे की आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलाचा, मुलीचा, बायकोचा वाढदिवस साजरा करतो तर कोणाकडून वर्गणी घेत नाही. आपल्या खिशातले पैसे खर्च करून आपण वाढदिवस साजरा करत असतो. त्याचप्रमाणे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सगळं वैभव दिलं, हे सगळा पैसा, गाडी, बंगला हे सगळं दिलंय, त्यांच्यामुळे आपण हे सगळं कमावलंय आणि त्यांच्या जयंतीच्या टायमाला आपण वर्गणी मागून जयंती साजरी करू नये असा मी हा पायंडा 24 वर्षापासून पाडला. त्याचं फलित असं झालं की मराठवाड्यामध्ये आता तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा बघत असाल की आज कोणी वर्गणीसाठी पावत्या घेऊन फिरत नाही, कोणी ते स्टिकर चिटकवायच्या अगोदर ते स्टिकर घेऊन फिरत नाही. हा एक मला एक आत्मिक समाधान या ठिकाणी लाभलेला आहे. म्हणून मी यापुढेही वर्गणी न घेता मोठ्या धूमधडाक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी उत्साहामध्ये साजरा करत राहील अशी मी खूणगाठ बांधलेली आहे. मी कृष्णा बनकर, माजी नगरसेवक. दरवेळेस प्रत्येक दिवशी वेगवेगळे पाहुणे येतात. यावर्षी निमंत्रण वगैरे केलं? आमच्याकडं जे लेझिम आणि पावलीचा कार्यक्रम झाल्यानंतर जे आम्ही लहान मुलांना संध्याकाळी जो नाश्ता देतो त्या नाश्त्यासाठी सुद्धा या ठिकाणी स्पर्धा लागते. अनेक लोक येऊन सांगतात की आम्ही आमच्या परीने नाश्ता देऊ, तर आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही नाश्ता देऊ नका, हे सगळं खर्च मी करेलच. परंतु या ठिकाणी पोलीस आयुक्त पासून तर महानगरपालिकेचे आयुक्त सुद्धा या ठिकाणी येतात आणि आमच्या या सगळ्या कवायती बघतात. यावर्षी सुद्धा आम्ही 24 वर्षापासून या जयंतीचं जे रथ आहे भीमरथ, त्या भीमरथाचं उद्घाटन आम्ही पोलीस आयुक्ताच्या हस्तेच करत असतो. यावर्षी सुद्धा हे आमच्या जिल्ह्याचे जे पोलीस आयुक्त आहेत शहराचे त्यांना सुद्धा आम्ही निमंत्रण करणार आहोत आणि पोलीस आयुक्तच येऊन आमच्या भीमरथाचं उद्घाटन करतील असं मी या ठिकाणी सांगतो. काही स्पर्धा आयोजित केली जाते त्याच्यामध्ये काही बक्षीस वगैरे देणार? या ठिकाणी ज्या महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात तर त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असेल, त्यामध्ये वेशभूषेची स्पर्धा असेल,
ब्युटी क्वीनची स्पर्धा असेल, त्यामध्ये जे त्यांच्या वस्त्र वेगवेगळे वस्त्र धारण करण्याची ज्या महिलांची स्पर्धा असेल त्या सर्व स्पर्धा या ठिकाणी होतात. रांगोळी स्पर्धा होते, गाण्याची स्पर्धा होते, उखाण्याची स्पर्धा होते आणि मुलांचे सुद्धा वेगवेगळ्या धावण्याची शर्यत होते. 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि जे पुरुष मंडळी आहेत, जे वयोवृद्ध पुरुष आहेत, त्यांच्या सुद्धा आम्ही झपझप चालणे ह्या स्पर्धा घेत असतो दरवर्षी. तुम्ही पाहालच की 1 तारखेपासून आमचे 14 दिवस या ठिकाणी असे भरघोस कार्यक्रम चालू असतात. आपणही आपल्या माध्यमातून या आमच्या जे स्पर्धा असतात या सर्व मुलांना, मुलींना व महिलांना या आपल्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे संदेश दिला पाहिजे, मी असं सांगतो आणि थांबतो. भाऊ, एक प्रश्न असा होता की तुम्ही आता गेल्या 24 वर्षापासून कोणाकडून वर्गणी न घेता जयंती उत्सव साजरा करतात, तर अजून पण आपल्याकडे ते फार नोंद पसरलेली नाही, तर तुम्ही त्यांना काय आव्हान? नाही, मला असं वाटतं की अगोदर जे संपूर्ण ऑफिसेस मध्ये, जसं की मी महानगरपालिकेत जात असतो, BNC मध्ये जात असतो, वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जात असतो, त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते ज्या वर्गणी घेऊन जयंती साजरी करायचे, तर बऱ्यापैकी आता कोणीही बुक घेऊन कार्यालयामध्ये फिरत नाही. आणि त्यामध्ये जे अधिकारी असतात, काही अधिकाऱ्यांची इच्छा नसते की कार्यकर्त्यांना जयंतीसाठी वर्गणी द्यावं, तर ते तर असं आम्ही बघितलं की ते ज्यांना इच्छा नाही द्यायची ते सुट्ट्या घेऊन टाकायचे. तर त्या सगळ्या गोष्टी बघून मी हा पायंडा पाडलेला आहे आणि मला वाटतं की मराठवाड्यामध्ये हे चांगलं लोन गेलं आहे. आता बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना ह्या ठिकाणून मला फोन आले आजच की भाऊ, आम्ही आमचे जे मुलं आहे, युवक जे काम धंदे करून कष्ट करून आम्ही फक्त वर्षाला 100 मुलं असतील तर 100 मुलांचे 5-5 हजार रुपये जमा करतो, 200 मुलं असेल तर 2-2 हजार रुपये जमा करतो, म्हणजे इतर लोकांकडून पैसे न घेता आता हे चांगल्या प्रकारे हा पायंडा पडलेला आहे. मला जालन्याहून फोन आला, मला लातूरहून फोन आला, मला बीडहून फोन आला की तुम्ही जे केलेलं आहे त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतो आणि त्याच माध्यमातून जयंतीला लागत नाही काही जास्त पैसे, परंतु आम्ही जे मुलं आहेत ते सगळे मुलं मिळून ही गाडी काढतो आणि आम्ही आमचेच पैसे खर्च करतो, असं मी या ठिकाणी ठणकावून सांगेल की आता ह्या बऱ्यापैकी झालेल्या आहे. वर्गणी न घेता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी होऊ लागलेली आहे.